मराठी मुलाच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे. दुसऱ्या सेक्स कथेचे नाव आहे आईचे हनीमून. मी रमेश. माझ्या घरी मी, माझे बाबा, आई असे तिघे राहतो. माझ्या आईचे वय 45 असेल, तर ती एक 25 वर्षाची मुलगी दिसते. तिचं लग्न झालं आहे असं वाटत नाही. बाबा मोठ्या कंपनीत कामाला आहे. आई घरातच असते. मी कॉलेजला आहे 11वीमध्ये. आम्ही मुंबईमध्ये राहतो. आई बोलली होती बाबांना, आता तुम्ही सुट्टी काढा, आपण कुठेतरी फिरायला जाऊया. बाबा आईला बोलले, कुठे जाऊया फिराय? तसे आई बोलली, गोव्याला जाऊया. बाबा बोलले, जाऊया म्हणून. रमेशची पण एक्झाम संपली आहे आणि जाऊया. आई बोलली, तुम्ही सुट्टी काढा, आता मग जाऊया. बाबा बोलले, काढतो म्हणून. सगळं ठरलं आमचं जायचं. सगळी तयारी झाली होती. पप्पांनी आधीच हॉटेल व फ्लाईटचं बुकिंग केलं होतं आणि अचानक पप्पांना कंपनीतून कॉल आला. त्यांना कंपनीत बोलवलं होतं. काहीतरी प्रॉब्लेम आला होता. बाबांची पण सगळी तयारी झाली होती. आईची माझी तयारी झाली होती. तरी 8ला फ्लाईट होती. पप्पांना कॉल आला होता दुपारी 4. बाबा बोलले, तुम्ही दोघे जावा. आई आणि मी बोललो की नाही, आम्ही जाणार. पप्पा बोलले, फ्लाईटचं बुकिंग केलं आहे, त्याचे पैसे वाया जाणार आणि हॉटेलच्या रूम पण बुकिंग केले आहे, त्याचे पण पैसे वाया जाणार, त्यामुळे तुम्ही जावा. आई बोलली, तुम्ही नाही तर कोणच जाणार नाही. मी पण म्हणालो, मी जाऊन काय करू, आम्ही नाही, मला सोडून, असे बोललो. बाबा बोलले की तुम्ही जावा, तुम्ही गेला नाही तर पैसे वाया जाणार, त्यामुळे जावा तुम्ही. आई बोलली, जातो म्हणून. बाबांनी 5 दिवसाचं बुकिंग केलं होतं. आई बोलली की आम्ही जाणार खरं 1 दिवसात. बाबा बोलले, गमलं, राहा 5 दिवस. एअरपोर्टवर बाबा सोडायला आले. 10ला गोव्यात पोचलो. एअरपोर्टवरून टॅक्सी करून हॉटेलवर गेलो. मी आणि आई एकाच रूममध्ये होतो. आम्ही गेल्या गेल्या दोघेही रूममध्ये झोपलो. सकाळी लवकर उठलो आणि आम्ही गोवा फिरायला गेलो. गोवा फिरून आम्ही लगेच बीचवर गेलो. आईने पॅन्ट आणि टी-शर्ट घातला होता. मी 3/4वर होतो. आम्ही दिवसभर गोवा आणि तिथून बीचवर गेलो. त्यात आम्हाला वेळ गेला कधी हे कळलेच नाही. बीचवर खेळता खेळता कधी 4 वाजले. 4ला मला पण आणि आईला पण भूक लागली होती. बीचवर खेळून आम्ही तिथूनच हॉटेलवर गेलो. ओल्या कपड्यावरच जेवलो. मी बोललो की परत जाऊया. आई बोलली की आपण जायचं आहे. मी बोललो की तिथं जाऊन खेळूया जरा आणि लगेच येऊया. आई बोलली 1 तास नुसता. तर मी बोललो हां म्हणून. जरा बसलो आणि आम्ही लगेच बीचवर गेलो. खेळता खेळता कधी 9 कधी वाजले हे कळलेच नाही. परत हॉटेलवर आलो. आम्ही हॉटेलवर रूममध्ये जेवण मागवले होते. आईने आंघोळ केली. लगेच मी पण केली. आंघोळ करून बाहेर आलो आणि जेवण आले होते. मला जास्त थंडी वाजत होती. मी म्हणालो आईला, मी बेडवरच जेवतो, मला थंडी वाजत आहे. आई बोलली, खरं पाणी सांडेल हळू. मी बोललो हां नाही सांडत. जेवायला लागलो. मला थंडी वाजत होती म्हणून मी आईला बोललो, माझं जेवण झालं आहे की माझं ताट घे म्हणून. आई घ्यायला आली आणि पाण्याचा ग्लास होता माझ्या हातात. तो आईला बोललो की हा धर म्हणून. आईने धरला. खरं चुकून माझाच हात लागला. तो बेडवरच सांडला. आई मला ओरडू लागली, आता अंगावर काय घेणार म्हणून असं बोलू लागली. ते आता ओले झाले आहे, काय घेणार अंगावर, असं मला ओरडू लागली. ओरडून ती मग आम्ही झोपायची तयारी केली. तोपर्यंत आई मला बोलली की आपण उद्या दुपारी जाऊया. मी बोललो हां म्हणून आणि एकाच बेडवर आम्ही झोपलो. AC चालू होता. आई झोपली होती गाऊनवर. मी होतो शॉर्टवर. आईला झोप लागली होती आणि मला पण झोप लागत होती. तोपर्यंत मला जास्त थंडी वाजू लागली. अंगावर काय घेऊ शकत नव्हतो. त्यामुळे मी आईच्या जवळ गेलो आणि आईला चिटकून झोपलो.
आईने माझ्याकडे पाठ केली होती. मी चिटकून आईच्या पाठीला झोपलो. जास्त थंडी वाजू लागली म्हणून मी आईला बोललो की मला जास्त थंडी वाजत आहे. आईने माझ्याकडे तोंड केले आणि मला जवळ घेतले. मी आईने माझ्याकडे तोंड केले आणि मला जवळ घेऊन झोपली. मी तिच्या मिठीत गेलो. माझे तोंड तिच्या बॉलजवळ होते. माझ्या डोक्यात काय तसा विचार आला नव्हता. खरं माझा 5 इंचाचा कधी 6 इंच झाला ते कळले नाही. जास्त थंडी वाजू लागली म्हणून मी आईला जास्त घट्ट मिठी मारली. माझा 6 इंच आईच्या मांड्यामध्ये गेला. तसे आई बोलली की थांब, मी AC बंद करते. मी हां म्हणालो आणि आईने AC बंद केला. येऊन झोपली. थोडी थंडी वाजत होती तरी मी तसाच झोपलो. आई माझ्याकडे पाठ करून झोपली. मी तिला मागून मिठी मारली आणि झोपलो. मिठी मारल्यावर माझा 6 इंच होता तो आईच्या मागे गेला. आईला तो बोचला. रूममध्ये LED चालू होत्या त्यामुळे जरा उजेड होता. आईने माझ्याकडे बघितले. मी माझे डोळे बंद केले. तिने माझ्या 6 इंचाकडे लक्ष गेले. मला बोलली की हे काय आहे. मला कळले नाही पहिला काय बोलत आहे ते. मी डोळे उघडले आणि बोललो की काय म्हण. तर आईने माझ्या 6 इंचाकडे बोट केले आणि बोलली हे काय आहे म्हणून. माझा हात त्यावर ठेवला. आई बोलली मला ते दाखव. मी बोललो की काय नाही. आई बोलली दाखव म्हणून. मी हात काढला. आई बोलली एवढा मोठा. तसेच मी हळू म्हणालो हा काय नाही, अजून मोठा होतो. ते आईने ऐकले. आई बोलली काय काय बोलस, परत बोल. मी बोललो काय नाही, असंच काहीतरी बोललो. आई बोलली आता मार खाणार. काय बोललास ते सांग. मी म्हणालो हा काय नाही, अजून मोठा होतो. आई बोलली खोटं आहे हे. तुझ्या बापाचा तर 5 इंच आहे आणि तुझा एवढा मोठा नाही. हे खोटं आहे. अगं खरं आहे ते. आई बोलली दिसल्यावर ते खरं वाटेल, मला तर खोटं वाटत आहे. आईने माझ्या शॉर्टवर हात ठेवला आणि ती खाली केली. माझा 6 इंच बघून ती त्याच्याकडे बघत बसली. तू बोललास की अजून मोठा होतो म्हणून. मी बोललो मोठा होतो. आई बोलली हां दाखव मग. मला कसं तरीच होत होतं. आई असं कसं बोलत आहे अचानक, मी त्या विचारात होतो. आई बोलली ओरडून अरे दाखव की लवकर. मी हातात धरला आणि हलवू लागलो. तो काय मोठा होईना. आई बोलली अरे आहे तेवढाच आहे. मी बोललो असा कसा होईल, त्याला काहीतरी करायला पाहिजे, तसा होत नाही मोठा. ती बोलली की काय करायला पाहिजे त्याला. माझ्या तोंडातून गेलं हातात धरावं लागेल. आई बोलली मी धरावं लागेल. तर होय मी म्हणालो. आईने डोळे मोठे केले आणि बघायला लागली माझ्याकडे. आई माझ्याजवळ आली आणि हातात धरला आणि पुढे पाठीमागं करत हलवू लागली. तो जरा जाड झाला. तो जरा मोठा झाला, खरं जाड झाला नाही. ती बोलली मोठा आहे खरं जाड नाही रे. मी बोललो जाड आहे की. आई बोलली कुठं आहे. तर मी बोललो जाड तसा होत नाही. आई बोलली मग कसा होतो. मला सांगायला भीती वाटत होती. आई बोलली कसा होतो. मी बोललो तिला जरा ओला करावा लागतो त्याला. आई बोलली काय. तर मी म्हणालो तोंडात घ्यावा लागतो. आई बोलली काय बोलत आहेस हे. मी बोललो तूच बोललीस ना की तुला जाड बघायचं आहे
म्हणून बोललो. ती बोलली, आई बोलली की असं कोण बोलतं का आईला? मी बोललो, अगं तसं बोलायचं नव्हतं, ते तोंडात घेतलं की जाड होतं असं बोलायचं होतं. आई बोलली, होय काय? आणि आई हलवत तिने माझा सायन्स अचानक तोंडात घेतला. ती आता आत बाहेर करू लागली. तिने अचानक खोलवर घेऊ लागली. तसा माझा मोठा होऊ लागला. तो खोलवर घेत होती तसा तिला घेता येत नव्हता. तो जाड झाला. तसा नीट तिच्या तोंडात पण बसत नव्हता. तरी पण ती घेत होती. तोंडात घेतलेला आवाज येत होता रूममध्ये. तिने 15 मिनिट घेतला एकसारखा आणि माझे पाणी काढले. तिच्या तोंडात पाणी आल्यावर तिने तोंडातून बाहेर काढला. खरं लगेच तिने परत तोंडात घेतला. तिला ते आवडले असेल. सगळं तोंडात पाणी घेतले. मला बोलू लागली, पाणी येणार आहे ते कळत नाही काय? मी बोललो, मला कळलं नाही. आई बोलली, चव भारी आहे. मी तसाच कॉटवर पडलो आणि माझ्या पोटावर येऊन बसली. ती माझ्या पोटात येऊन बसली. ती मला म्हणाली, तुला 6 इंच नुसताच आहे की काय करा येतं? आई बोलली, काय करा येत नाही वाटतं. तसं आई मला बोलू लागली. मला काय कळलं नव्हतं. मी असंच बोललो की मला सगळं येतं. तर आई बोलली, काय येतं सांग. मला काय सांगता येत नव्हतं. मी बोललो, नाही मला काय कळलं आणि मला काय माहीत नाही असं बोललो. ती मला म्हणाली, अरे तुला गर्लफ्रेंड आहे काय? मी म्हणालो, आहे की. आई म्हणाली, तिच्याबरोबर कधी रोमॅन्स केला आहेस काय? मी बोललो, खूप वेळेला. आई बोलली, होय काय? कसा केलास? जरा दाखव मला. मला कळत नव्हतं काय करायचं ते. आई असं कसं बोलू शकते? मला काय सांगता येईना. अचानक आईने माझ्या ओठावर तिची ओठ ठेवली आणि किस करू लागली. मला कळत नव्हतं आई असे अचानक काय करत आहे. मी पण तिला रिस्पॉन्स देऊ लागलो आणि किस घेऊ लागलो. ते पण डीपमध्ये. आम्ही 10 मिनटं किसिंग केली. आईने परत माझ्या तोंडात घेतला. परत माझा मोठा आणि जाड केला. आई बोलली. आईला बोललो, तू आता वर ये. मी तिच्या मांड्यांच्या मध्ये गेलो आणि जीभ टाकली. ती बोलली, ते आता करू नकोस. तुझा सायन्सचा आत टाक. मला करायचं आहे. मी तसा वर आलो. माझा सायन्स तिच्या मांड्यांच्या मध्ये सेट केला. ती बोलली, हळू कर. मला तुझ्या पप्पांनी केले नाही आहे जास्त दिवस. तुझा मोठा आहे त्यामुळे हळूहळू कर. मी माझ्या हातात घेऊन आत टाकला. तिच्या खाली पाणी सुटले होते. तसा तो अर्धा आत गेला. तिचा आवाज, तिच्या तोंडातून मोठा आवाज आला. आई बोलली, थांब. तुझा मोठा पण आहे आणि जाड पण आहे. तुझ्या पप्पांचा बारका आहे आणि जाड पण नाही. त्यात तुझ्या पप्पांनी मला केलं नाही आहे. नुसतं काम म्हणतात. मला करायचं होतं म्हणून त्यांना घेऊन इकडे यायचं होतं. ते काय आले नाहीत. आणि मी तुझा सायन्स बघितला. ते बघून माझ्या तोंडाला पाणी आले आणि इच्छा जास्त झाली म्हणून हे सगळं मुद्दाम केलं. असं म्हणल्यावर मी जरा जोरात धक्का मारला. आई ओरडली, मूर्खा हळू कर. मी बोललो की तू हे सगळं बोललीस ते ऐकून मला शॉक बसला म्हणून असं झालं. आई बोलली, आता कर हळूहळू. मी हळूहळू करू लागलो. आईच्या तोंडातून आवाज येऊ लागले वेगवेगळे. पहिला हळूहळू करत असताना या तोंडातून आवाज मी जरा स्पीड वाढवली. तसा आवाज वेगळा काढू लागली. असा आवाज करू लागली. मी हात बाहेर करत तो पूर्ण आत टाकला.
आईला तशी मजा येऊ लागली. आई बोलली, कर जोरात म्हणून. मी करू लागलो. आईची खालून पाणी पाणी झाली होती. मी जोरात करत होतो तसा आवाज यायला लागला. पच 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 पच. सगळ्या रूममधून तोच आवाज होता. आईच्या तोंडातून पण आवाज येत होता. आ आ आ आ कर जोरात, कर जोरात, कर जोरात असं बोलू लागली. पाणी काढले तिचे तरी पण बोलू लागली होती, कर जोरात कर असं बोलू लागली. पाणी काढले तिचे तरी पण बोलू लागली होती, कर जोरात. मी पण करत होतो. आईला बोललो, तू माझ्या पोटावर ये म्हणून. आणि आई आली. माझ्या पोटावर येऊन ती तिचे पाय माझ्या बाजूला टाकले आणि माझ्या 6 इंचावर बसली. मी चालू केलं तसं आई बोलू लागली, हळूहळू कर, माझी तू आज फाडणार, हळू कर. आणि मी चालू केलं आणि ती जोरात ओरडू लागली. बरोबर बसली होती माझ्या 6 इंचावर. जरा वेळ गेला आणि आई बोलू लागली, कर आता जोरात, कर जोरात, थांबू नकोस, कर कर. मी पण करू लागलो. 10 मिनिट करत होतो. तिने पण आणि मी पण पाणी सोडले नव्हते. तसा मी बोललो, पाणी येणार आहे. आई बोलली, सोड त्यातच, ती तुझीच आहे आता. मी बोललो, आलो बघ, आलो बघ, आलो. तसं मी जोरात करू लागलो. आई पण बोलू लागली, मी पण आले, सोड माझ्यातच, सोड माझ्यातच असं बोलू लागली. मला ती तिचा नवरा असल्यासारखं बोलू लागली. अहो अहो करा, तुमचीच आहे, सोडा त्यात असं बोलू लागली. आणि मी सोडले. आईने पण तिचे पाणी सोडले. त्या रात्री आम्ही 4 वेळेला केले आणि झोपलो पण नाही. त्या दिवशी जाणार होतो आम्ही, तर बाबांना फोन केला आणि सांगितले 5 दिवस आम्ही येणार नाही. आम्ही 5 दिवस हॉटेलवरच होतो. कुठे फिराय पण गेलो नाही आणि काय बघायला पण गेलो नाही. आम्ही बिन कपड्यावरच 5 दिवस होतो. बाबांचा कॉल आला, सकाळी उद्या, दुपारी उद्या, संध्याकाळी, तरी पण आम्ही सेक्सच करत होतो. बाबांना जरासुद्धा कळले नाही. आम्ही तिथून 5 दिवस राहून आणि बाबांना फोन केला की आम्ही अजून 5 दिवस राहणार. असे आम्ही 10 दिवस तिथे राहिलो. स्टोरी चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.